श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता येत आहे अधिक महिना, जो की दर 3 वर्षातून एकदा येत असतो. तर हा अधिक महिना ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ अधिक मास हा आता या वर्षी दोनदा आहे. दोनदा आपल्याला म्हणजे मोजला जाणार आहे. म्हणजे की ज्येष्ठ अधिक मास आणि ज्येष्ठ महिना असे 2 महिने येणार आहे. तर आता ह्या अधिक मासामध्ये जावयाला मान का दिला जातो, किंवा जावयाला काय वाण द्यायचं, कसं द्यायचं, जेवणामध्ये काय द्यायचं, भेटवस्तू काय द्यायच्या, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर बघा, अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो आणि त्यातमध्ये वर्षात एकूण 12 महिने असतात. अधिक मासात 1 महिन्याना वाढीव असतो कधी पण. त्याच्यातमध्ये त्या वर्षामध्ये 13 महिने येतात आणि त्याच्याच खालोखाल म्हणजे सौर वर्षात बोलतात ते 365 दिवस येतात. चंद्र वर्षात 364 दिवस असतात. तर या वर्षातील हा फरक आहे की 11 दिवसांचाच असतो आणि 3 वर्ष झाल्यानंतरला 33 दिवसांचा फरक येतो. एक वाढीव महिना हा गणला जाऊन अधिक मास दर 3 वर्षांनीच येतो. या महिन्याला आपण धार्मिक महत्त्व आहेच, पण शिवाय याला जुन्या चालीरीती परंपरा देखील या महिन्याशी जोडलेल्या आहेत. तर अधिक मासात वेगवेगळ्या प्रथा आहेत त्या ज्या केल्या जातात. तर काय आहे तर बघा, अधिक मासामध्ये जावयाला घरी बोलवलं जातं. जावयाला आणि लेकीला जावयाचा मानपान केला जातो. त्याला विशिष्ट गोडधोड खाऊ घातलं जातं, किंवा म्हणजेच की जावय हा भगवान विष्णू त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांना मांडलं जातं. त्यांची पूजा केली जाते आणि मुलगी म्हणजे देवी लक्ष्मीचे रूप म्हणून तिचं देखील मानपान केला जातो. तर आता आपण पाहणार आहोत की या अधिक मासात जावयाला मान का दिला जातो. तर बघा, अधिक मास हा जो आहे तुम्हाला मी सांगितलं की भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे, म्हणजे त्यांना दिले आला आहे. तर त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तर पूजा केली जाते. त्याच्यानंतरला आपली लेक जावई यांना घरी बोलवून त्यांची पूजा केली जाते. आपल्या जावईला लेकीला साक्षात म्हणजे दर्जा दिला जातो. विष्णू आणि लक्ष्मी देवीचा दर्जा दिला जातो. त्यांना लक्ष्मीचे स्वरूप मानून त्यांना घरी बोलवून जेवायला बोलवले जाते. दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते. त्याच्यानंतरला जेवायला खास गोडधोड बनवलं जातं. त्याच्यानंतरला त्यांचा छान असा मानपान सुद्धा करून त्यांना घरी पाठवलं जातं. भगवान विष्णूंची आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावरती कायम कृपा राहावी म्हणून ही अधिक मास म्हणजे साजरा केला जातो. तर आता हे झालं, अधिक मासात जावयाला मानपान का दिला जातो. तर आपल्या कुटुंबावरती भगवान विष्णूंची कृपा राहावी म्हणून हा अधिक मासात जावयाला घरी बोलवून मानपान दिला जातो. तर अधिक मासात आता दुसरं म्हणजे अधिक मासात जावयाला जेवणामध्ये काय काय द्यायचं. तर बघा, अधिक मासात आपल्या लेकीला जावयाला घरी बोलवून आल्यानंतरला पहिल्यांदा तर त्यांची आरती ओवाळली जाते. त्याच्यानंतरला त्यांना घरात घेतलं जातं. नंतरला आपली लेक आणि जावई यांना पाटावर बसवलं जातं. त्याच्यानंतरला ताटापुढे छान अशी रांगोळी काढायची. पान सुपारी आपण बोलतो ना असतं, तर ते ठेवायची, दक्षिणा ठेवायची. म्हणजे पानाचा विडा ठेवून ताटापुढं मांडायचा असतो. तर त्यानंतर दोघांना जेवायला गोडधोड काय असेल ते पंचपक्वान्न त्यांना जेवायला घालायचं. पण याच्यामध्ये एक मेन म्हणजे आहे की पुरणाचे धोंडे असतात ते मात्र आवर्जून करायचे. कारण का, धोंड्याचा महिना म्हणजेच पुरणाचे धोंडे म्हणून मेन त्याचं हे आहे, धोंडे म्हणून खायला घालतात. त्याच्यानंतर आपल्या घरी इथं म्हणजे जावयाला वाण कसे द्यायचे. तर बघा, जावयाला घरी बोलावून त्याचे पाय धुवावे आणि त्याच्यानंतर त्यांचं औक्षण सुद्धा करायचंय टिळा लावून. तर त्याच्यानंतरला त्यांना जेवायला पण घालायचंय गोडधोड. कुटुंबात मध्ये कसं गोडधोड त्यांना जेवायला घालून त्यांचा मान सन्मान देखील करायचा आहे. आता वाणामध्ये प्रामुख्याने नक्की काय काय द्यायचंय आणि कोणती संख्या आहे जी महत्वाची मानली जाते. तर 33 जी संख्या आहे ती
अत्यंत महत्त्वाची मानली जाते या धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर बघा वाण काय द्यायचे, तर बघा अनारसे. वाण म्हणून तुम्ही तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये 33 अनारसे, बत्ताशा किंवा म्हैसूर पाक तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतरला अनारसे तर जर तुम्ही द्यायचं असाल तर ताटामध्ये एक छोटासा तांब्याचा किंवा चांदीचा दिवा लावून तो दान केला जातो म्हणजे जावयाला. त्याच्यानंतरला आहेर म्हणून काय द्यायचे, तर बघा जावयाला मान म्हणून कपडे म्हणजे कपडे द्यायचे आहेत. त्याच्यानंतरला फळं किंवा दक्षिणा ही सुद्धा दिली जातात जावयाला. आता वाण देताना आणि काय काय साहित्य द्यायचे बघा. अधिक मासामध्ये 33 किंवा तिच्या पटीत म्हणजे 66 गोड पदार्थ म्हणजे जाळीदार पदार्थ दिले जातात. जसं की अनारसे देण्याची एक परंपरा आहेच, पण तुम्ही जर ते नसेल तर तुम्ही बत्ताशा किंवा हे सुद्धा म्हैसूर पाक सुद्धा देऊ शकता. तर बघा आता फळे किंवा फळे देऊ शकतात. 33 फळे सुद्धा दिली जातात. फळे नाही तर मग तुम्ही गोडधोड जो पदार्थ आहे तो देऊ शकता. आता भेटवस्तू काय द्यायची, तर बघा पितळाची किंवा तांब्याची, चांदीची कोणतीही भेटवस्तू तुम्ही म्हणजे देऊ शकता. दक्षिणा देऊ शकता. दक्षिणामध्ये वाणासोबत दक्षिणा सुद्धा द्यायची आहे, ती जावयाच्या हातात दिली जाते. आता अधिक मासात जावया आणि मुलीला जेवणासाठी आमंत्रित करून त्यांचा असा एक पारंपरिक पद्धतीने मान सन्मान केला जातो. म्हणूनच अधिक महिन्यात जावयाला श्री विष्णू रूपी जावयाला मानपान दिला जातो. आणि त्याच्यानंतरला मुलीला देवी लक्ष्मीचं रूप म्हणून तिला देखील मानपान केला जातो. तिची ओटी भरली जाते. आणि अधिक महिन्यात मुलीला माहेरकडून म्हणजेच की आईकडून जोडीसुद्धा सौभाग्याचं लेणं म्हणून दिलं जातं. तर असे आहे अधिक महिन्यातील जावयाला अधिक महिन्यात काय दिलं जातं, घरी बोलवून वाण कसे द्यायचे, काय द्यायचे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.